नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर जणांनी फॉर्म भरलेला आहे। भरपूर जणांचे फॉर्म आता अप्रूव्ह झालेले आहे, म्हणजेच मंजूर झालेले आहे। तुमचा सुद्धा फॉर्म मंजूर झाला असेल, अप्रूव्ह झालेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। काही दिवसातच लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहे, परंतु तुमचे जे आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक असले तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तर आता आपले आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही हे कसे चेक करायचे, तर ते तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये चेक करू शकता। तुमचे आधार कार्ड नक्की कोणत्या बँकेला लिंक आहे आणि जर नसेल तर काय करायचे आहे हे सुद्धा आपण समजून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉइन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण सरकारी योजना तसेच शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत लगेच येईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये गूगल ओपन करून घ्यायचे आहे। येथे सर्च करायचे आहे myaadhar.uidai.gov.in। येथे तुमच्या समोर जी पहिली वेबसाईट येईल ती ओपन करून घ्यायची आहे। ओपन केल्यानंतर येथे तुमच्या समोर लॉग इन हा जो काही ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर येथे सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। तुम्हाला ज्या कोणाचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे हे चेक करायचे असेल त्याचे आधार कार्ड नंबर येथे टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर येथे जो कॅप्चा विचारलेला आहे तो टाकून लॉग इन विथ OTP या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। येथे क्लिक केल्यानंतर आधार कार्ड नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल वरती एक OTP येईल, तो टाकून येथे लॉग इन करायचा आहे। तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर शेजारील आधार केंद्रावरती जाऊन तो लिंक करून घ्यायचा आहे। लॉग इन केल्यानंतर येथे तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसतील, त्यामधला 5 नंबरचा जो काही ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या समोर इंटरफेस दिसेल। येथे आधार नंबर, बँक नेम, बँक सीडिंग स्टेटस असे दाखवत आहे आणि आपण कधी अपडेट केलेला आहे ते पण दाखवत आहे। येथे बँकेचे नाव ICICI बँक असे दाखवत आहे। येथे तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह दाखवत आहे, म्हणजेच आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे जमा होणार आहे ते याच बँकेत जमा होणार आहे। तर अशा पद्धतीने तुमचे बँक सीडिंग स्टेटस काय दाखवत आहे ते कमेंट करून नक्की सांगा। तर येथे जी बँक दिसत आहे त्याच बँकेच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे, कारण हे जे पैसे येणार आहे ते आधार कार्डच्या माध्यमातून येणार आहे। आधार कार्डच्या माध्यमातून म्हणजे DBT NPCI मार्फत पैसे जमा होणार आहे। तर ज्यांचे ऍक्टिव्ह दाखवत आहे त्यांचे ज्या बँकेचे अकाउंटला ऍक्टिव्ह दाखवत आहे त्याच बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। आता ज्यांचे इनऍक्टिव्ह दाखवत आहे किंवा कोणतेही बँक दाखवत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला पहिला ऑप्शन आहे तुम्ही डायरेक्ट पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन डिजिटल अकाउंट काढू शकता। तिथे तुमची लिंकिंग प्रोसेस 2 ते 3 दिवसांमध्ये होऊन जाईल। आणि दुसरा पर्याय म्हणजे कोणत्याही बँकेत जाऊन तुमचे आधार DBT आहे ते NPCI ला लिंक करून घ्यायचं आहे। तेथे एक फॉर्म भेटेल, तो फॉर्म भरून द्यायचा आहे, म्हणजे तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक होईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने एक महत्त्वाची अपडेट होती ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।